पिलांद्री, कातुर्ली, कोदुर्ली, खांबाडी परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा हौदोस, वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात 2 वासरे ठार. वन विभागाकडून पंचनामा पूर्ण, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वनपरिक्षेत्र अड्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात वन्य प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला असून आज पहाटेच्या सुमारास 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघ आणि बिबट्यानं पाळीव जनावरांवर हल्ले चढवले. या हल्ल्यामध्ये एक म्हशीचा आणि एक गायीचं वासरू जागीच ठार झालाय. एकाच रात्रीत झालेल्या या 2 घटनांमुळे पिलांद्री आणि खांबाडी परिसरातील गावकऱ्यांमध्ये कमालीची धडकी भरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नियत क्षेत्र पिलांद्री अंतर्गत येत असलेल्या मौजा पिलांद्री येथील शेतकरी गोविंदा बावणे यांच्या घराच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे गुरे बांधलेली होती. 24 मे 2026 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास एका वन्य प्राणी वाघाने गोठ्यात घुसून तिथे बांधून असलेल्या म्हशीच्या वासराला लक्ष्य केलं. वाघानं वासराचा गळा आवळून त्याला ठार केलं आणि तिथून ओढत नेत गोठ्यापासून अंदाजे 100 मीटर अंतरावर असलेल्या तनिष्ठच्या ढिगाऱ्याजवळ नेऊन टाकलं. सकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली. वन विभागाला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली आणि पंचनामा केला. ही कारवाई पिलांद्रीचे पोलीस पाटील दाजीबा चव्हाण यांच्या समक्ष अड्या सहवन क्षेत्रातील वन कर्मचारी आणि न्यू RRT टीम अड्या यांनी पार पाडली. दुसरी थरारक घटना याच रात्री पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास नियत क्षेत्र केसलवाडा अंतर्गत येत असलेल्या मौजा खांबाडी येथे घडली. येथील पशुपालक सुरेश शहारे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गायीच्या वासराला वन्य प्राणी बिबट्यानं आपलं भक्ष बनवला. बिबट्यानं वासराला ठार मारून तब्बल 400 मीटर दूर अंतरावर असलेल्या एका खासगी शेतात नेला. विशेष म्हणजे बिबट्यानं मृत वासरू शेंबडीच्या झाडावर उंचावर नेऊन खाल्लं. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. झाडावर अडकलेले वासरू खाली उतरून त्याची पाहणी करण्यात आली आणि रीतसर पंचनामा नोंदवण्यात आला. ही कारवाई खांबाडीचे पोलीस पाटील विजय ब्राह्मणकर यांच्या उपस्थितीत वन कर्मचारी आणि न्यू RRT टीम अड्या यांनी केली आहे. एकाच दिवशी वाघ आणि बिबट्यानं पाळीव प्राण्यांना टार्गेट केल्यानं शेतकरी आणि गुराख्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागानं या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि पीडित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी डोळी गावातील नागरिकांकडून केली जाते. आज जे खांबाडी बोरगामध्ये जी घटना घडलेली आहे की बिबट्याने एका गायच्या लहानशा वासराला ठार केलेले आहे, ती घटना घडली आहे. त्या घटनेबद्दल आपण सविस्तर काय सांगाल? रात्री त्यानं 12-1 वाजेच्या दरम्यान नेलं. सकाळी आम्ही उठून पाहिलं बच्चा नाही. तो बच्च्यानंतर आम्ही तो कुत्रा समोर आम्ही त्याच्या मग गेला तर झाडावर सापडला. याची माहिती आपण वन विभागाला दिली होती का? दिली का? सकाळी हो दिली ना, ते आले होते ना. पंचनामा वगैरे झाला? पंचनामा झाला, सर्व झाला. शासनाकडून काय अपेक्षा आहे? हा त्यानं म्हणला का बा आधार कार्डाची पुस्तकाची झेरॉक्स आणून द्यायचा सापडलं. नुकसान भरपाईविषयी आपलं काय मत नाही आहे? बोलले. नुकसान भरपाई मिळायला पाहिजे असं वाटत आहे ना आपल्याला? हो 15-20 हजार रुपयाची नुकसान झाली. अंदाजे किती नुकसान झालेलं आहे आपलं? तशी 60,000ची समोर होती, पण आता 15-20 हजारची होती.